तसं तर मित्रांनो, सह्याद्रीने आपल्याला वर्षाच्या 12 महिन्यात कितीतरी वेगळे निसर्गाचे अद्भुत चमत्कार दाखवले आहेत। जो व्यक्ती हे चमत्कारिक नजारे स्वतःच्या डोळ्यांनी बघतो, तो आयुष्यात कुठेही जरी गेला ना, तरी तो मात्र आपल्या सह्याद्रीला कधीच विसरू शकत नाही। सह्याद्री म्हणजे एक स्वप्न, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती मान्सूनच्या या 4 महिन्यांची आतुरतेने वाट बघत असतो, जेव्हा महाराष्ट्राचा वेस्टर्न साईड निसर्गाच्या काही आगळ्या चमत्कारांनी वेढलेला असतो। त्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या जागेवरून पर्यटक लोक इथे हे सुंदर नजारे बघण्यासाठी येत असतात। याच सुंदरतेचा साक्षी बनण्यासाठी आपण सुद्धा आज जाणार आहोत महाराष्ट्राच्या मॉन्सून पॅराडाईज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मॉन्सून मधल्या सर्वात लोकप्रिय जागेवर, म्हणजेच लोणावळा या जागेवर। आणि आपल्या बाईकने आपण कव्हर करू लोणावळ्यामधल्या काही सुंदर जागांना, जिथे तुम्ही सुद्धा येऊन या जागेचा आनंद घेऊ शकता। सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आलो आहे मित्रांनो आपण लोणावळ्यामध्ये, आणि मागचा व्ह्यू चेक करा, अख्खाचा अख्खा इथं गायब झाला आहे, काहीच दिसत नाही। आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो लोणावळ्यातल्या काही बेस्टवाल्या जागा, जे तुम्हाला मान्सूनमध्ये यायलाच पाहिजे। सो चला मग मित्रांनो, आजच्या या खतरनाकवाल्या व्हिडिओसाठी आपण करूया सुरुवात। सो चलो। सो नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये। बस आता आपण इथून निघत आहोत आपल्या आजच्या फायनलवाल्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच की लोणावळ्यासाठी। आणि आजची आपण जे राईड चालू करत आहोत मित्रांनो, तो चालू करत आहोत पुणेपासून। आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना आता माझ्यापासून पावसाळा झाला आहे चालू, तर जबरदस्त मला आता मजा येणार आहे। आणि खूप दिवसानंतर आपण इथं लावला आपला कॅमेरा, क्रॉसिंग। तर मित्रांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन लोक आहेत त्यांना माहीत नसणार की आपण आज व्हाईट कलरची बाईक घेऊन चाललो आहोत, म्हणजे ती N160। जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे की आपल्याकडे फक्त हिमालयन होती, ठीक आहे, जे अजूनही आहे ते हिमालयनला आपल्याकडे कधी भेटणार तर नाही, कारण की ते आपलं फर्स्ट लव आहे ऑब्वियसली। जस्ट आपण काही दिवस पहिले व्हाईट कलरची N160 घेतली होती, ते याच्यासाठी कारण की आपण ऑफिस यूजसाठी घेतली होती। बट ठीक आहे, चला आपण हा फर्स्ट रेनवाली राईड एकदा हिला करून आणू, जबरदस्त मजा येईल। त्याच्यामध्ये 3-4 ऑप्शन दिले आहे, म्हणजे मोड दिले आहे, 3 मोड आहे त्याचा, एक रोड मोड, रेन मोड आणि ऑफ रोड। हां, मी चेंज करतच विसरलो, रेन मोडमध्ये टाकायला पाहिजे कारण की पाऊस येत आहे। थोडा मोठा माल पाहिजे। चला आता आपली गाडी आली आता रेन मोड मध्ये, म्हणजे बहुत चांगली ब्रेकिंग आहे, रपाक्कन लागते। ऑब्विसली गाडीचा वेट फक्त 150 kg आहे, जास्त काही तेवढं वाटत नाही। या जागेवर मित्रांनो, घरून निघल्या आपल्याला भेटला बहुत खतरनाक वाला पाऊस। नाही, समोर तिथे डोंगररांग दिसत आहे, ते एकदा चेक करा, तर डोंगररांग अशी गायब झाली आहे दुसऱ्यांमुळा, म्हणजे तिथं बहुत खतरनाक वाला तसा पाऊस चालू आहे काय, पण अशी जोरातली हवा पण येऊन राहिली आहे तोंडावर। गाडी जास्त आपली वजन नाही, म्हणजे वेट नाही जास्त आपली गाडीवर, तर गाडी अशी थोडी ना लहरून राहिली आहे। नीलिंग वेडिंग करताना थोडीशी घामरट काय वाटली, पण ठीक आहे। पुण्याहून मुंबईकडे जात असताना आपल्याला खूप साऱ्या सुंदर गोष्टी बघायला भेटतात। लोणावळ्याच्या अगदी 10 किलोमीटर पहिले चढाईसाठी एकदम सोप्या श्रेणीत मोडले जाणारे 2 किल्ले आहेत, अगदी आजूबाजूला असलेले लोहगड आणि विसापूर किल्ला। विसापूर किल्ल्याच्या अगदी बाजूला आहे लोहगड किल्ला। किल्ल्याचा इतिहास 13व्या शतकापासून सुरू होतो। आदिलशाही, मुघल आणि मराठ्यांचा अंमल पाहिलेल्या या किल्ल्याने अनेक युद्ध अनुभवलेली आहेत। आज लोहगड किल्ला हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी स्वर्ग आहे। पावसाळ्यात इथले धबधबे, हिरवाई आणि धुवाधार पाऊस ट्रेकिंगचा अनुभव अजूनच सुंदर बनवतात। तसंच ट्रेकिंगसाठी अगदी सोप्या असलेल्या विसापूर किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी खूप जोरात खाली येताना बघायला भेटते। इथून चालताना एक वेगळाच अनुभव आपल्याला भेटतो। पाऊस एवढा भयानक होता मित्रांनो, तर आपल्या अंडर गार्मेंटमध्ये पुरा पाणी घुसून पूर्ण ओला चिंबानं ओला कच्च झाला आहे। तर इथं आला एक चहाचा दुकान, चहा जर आपण पिला नाही तर मग काच केला पाहिजे, एक चहा आपल्याला प्यायला पाहिजे।
गाडी आपण चालू ठेवू 30 सेकंद 1 मिनिटासाठी. असं केल्यानं काय होते की थांबल्या आहे ना, अचानक बाईक बंद नाही करायची, इंजन हीट मारते नाही तर. ठीक आहे, तर हीट थोडीशी निघू द्यायची, बाईक चालू ठेवायची 1 मिनिटापर्यंत आणि नंतर बाईक बंद करा. त्याच्यानं तुमचा इंजन बहुत जास्त सेफ राहील. काका एक चहा बस. इतक्या सकाळी काही जात नाही हो नाश्ता. आला आपला गरम गरम चहा. ज्या जागेवर मित्रांनो आहे ना, चहा पिता पिता एवढा भयानकवाला व्ह्यू दिसलाय. समोरच एक डोंगर आहे, इथं समोरचा डोंगर चेक करा, पूर्ण आहे ना धुकं आलाय त्याच्यावर. म्हणजे की इथे एक डोंगर आहे, अख्खा डोंगर गायब झाला आहे धुक्यामुळं. तर बहुत जबरदस्त वाटत आहे. सो चला मग इथून पटकन निघू. आपल्याला जायचं आहे टायगर पॉईंटला आणि तिथं जाऊन पाहू आपल्याला काय वाला व्ह्यू भेटणार आहे. वेल, आत्ता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो लोणावळ्यामध्ये. आणि म्हणजे मुंबई पुण्याच्या बाहेरच्या लोकांना मे बी माहीत नसणार की लोणावळा कशासाठी फेमस आहे. तर भाऊ, लोणावळा याच्यासाठी फेमस आहे की लोणावळ्याची चिक्की, म्हणजे की आपला मगनलाल भाऊ चिक्की. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक 2 मीटर 1 मीटर नंतर ना एक दुकान दिसेल, म्हणजे 5-10 मीटर नंतर एक दुकान दिसेल मगनलाल चिक्कीचा. जसं की पहा, आता हे इथं आहे, आलं पहा नाव घेता मगनलाल चिक्की हजार. आणि याच्यासाठी आपण एक गाणं बनवलं होतं लास्ट इयरला. ते गाणं असं होतं की अरे मुंबई की ना दिल्ली वालों की, लोणावळा चिक्की वालों की, अरे मुंबई की ना दिल्ली वालों की, लोणावळा चिक्की वालों की. वेल, तर त्या हायवेवरून आपण आता घेतलाय लेफ्टवाला टर्न मित्रांनो, आणि इथून जाऊ शकतो आपण भोशी डॅमला आणि टायगर पॉईंटला. ठीक आहे, इथं पण लिहिलं आहे जबरदस्त, आय लव्ह लोणावळा. जबरदस्त. ते तुटलं होतं, हे काही दिवसा पहिले बनवलं असणार मे बी, कारण आता इथं टुरिझम वाढेल पावसाळ्यामध्ये. कारण की पावसाळा असा एक सीझन आहे जो लोणावळा आणि खंडाळा घाट, ठीक आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्रातून तर लोक येतात, पण खूप दूर म्हणजे दुसऱ्या स्टेटमधून पण खूप सारे लोक इथं येतात. जसं की आपला गुजरातचा झाला, गुजरातपर्यंत बाप रे बाप इतके सारे लोक येतात नाही इथं, बहुत जास्त. चला, आता आजचा आपला दिवस झाला आहे सक्सेसफुल. तुम्ही पण आपला दिवस सक्सेसफुल बनवू शकता मित्रांनो. लोणावळ्यात या. तुम्हाला लोणावळ्यात आल्यावर कोणत्या गोष्टी फिरायला पाहिजे ना, कुठं जायला पाहिजे हे मी तुम्हाला आज सांगतो, तसाच त्या जागेवर नेऊन दाखवतो सुद्धा. या मान्सूनमध्ये मित्रांनो लोणावळा, खंडाळा आणि सह्याद्रीमध्ये कुठं पण व्हिजिट करा. जे लोक पुणे मुंबईच्या बाहेरचे असतील, साताऱ्याच्या बाहेरचे असतील, ठीक आहे, जे आपले विदर्भ साईडचे असतील, तर ते लोक भाऊ यावेळेस इकडे या, नक्की एकदा व्हिजिट करा. कारण की आपण लोकांनी मे महिन्यात जून महिना पाहिला, यावेळेस जून महिन्यात तर तसा तांडव चालूच आहे पावसाचा. अजून जुलै ऑगस्ट बाकीच आहे अजून. तर आपल्याकडे अजून 2 महिने आहे, 3 महिने आहे. ठीक आहे, तुम्हाला इथं बहुत सारे वॉटरफॉल पाहायला भेटतील, जागोजागी वॉटरफॉल दिसतील. तर एकदा नक्कीच व्हिजिट करा मित्रांनो. आणि जे लोक येऊ शकत नाही त्या लोकांना आपला हा वाला व्हिडिओ शेअर करा आणि त्या लोकांना दाखवा की आपला महाराष्ट्र किती जास्त सुंदर आहे. शंकरपाड्या. आणि आपल्या राईट साइड मध्ये आता येणार आहे एक भयानकवाला मोठावाला डॅम. डॅम तर पहा, जेव्हा आलो तेव्हा पूर्ण डॅम सुकून होता, पण या 10 दिवसाच्या पावसात 15 दिवसाच्या पावसात पाक्का डॅम भरून गेला आहे. समोर तर चेक करा पोट्टे हो, जबरदस्त वाले चालू आहे. समोर 2 वॉटरफॉल, मे बी आपल्याला समोर तर अजून बहुत सारे भेटतीलच, नो डाऊट. आणि आपल्या राईट साइड मध्ये आहे डॅम. या डॅमचं काय नाव आहे एक्झॅक्ट मला आठवत ना, भुक्षी डॅम आहे की काहीतरी डॅमचं नाव आहे. सही. आणि आपली दिसते व्हाईट ब्युटी अशी काहीतरी पहा, पूर्ण पावसात झाली आहे खराब. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चेन लूक मारायचा होता, पण आता चेन ऑलरेडी उडी झाली आहे पावसामुळे. चेन लूकची तेवढी काही गरज नाही.
काही सहीवाला सीन झाला आहे मित्रांनो. या जागेवर चेक करा, वॉटरफॉल चालू आहे ना. काही गाढव लोक बघा तिथं वर चढून आहे ना, एकदम काटावर ना. काय लोक आहे यार. तिथून जर पाय घसरला विसरला ना तर डायरेक्ट खाली येतील हे लोक. लोणावळा त्या एन्जॉय करा मित्रांनो, पण अशा पागलपणा करू नका इथं येऊन, कारण की जीव बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. चला आपण निघू समोर. आपल्याला करायचा समोरचा व्ह्यू कॅप्चर. मला स्वतःला घ्यायचे मजे आणि तुम्हाला पण द्यायचे मजेच मजे. हे बघा असं मस्त मस्त आहे ना. आपल्याला इथं वॉटरफॉल पाहायला भेटतील, बहुत जबरदस्त वाले. तर या मान्सूनमध्ये मित्रांनो लोणावळ्याला करा खतरनाकवाला व्हिजिट. मस्त मस्त रील बनवा, फोटो बनवा, सेफली जे काही जमन ते करा इथं येऊन. वेलकम टू लोणावळा मित्रांनो. समोरचा व्ह्यू अख्खा गायब झाला आहे आणि इथं थोडा आपल्याला वायदर ओपन करून गाडी चालवा लागेल आता, कारण की इथं पहा. आणि हा मेन गोष्ट हॅझर्ड तर ना, त्याला एक इंडिकेटर काम चालून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. आणि पॉसिबल असेल तर आपल्या बाईकचा लाईट जो आहे तो समोरचा चालू ठेवा, कारण की आपल्या बाईकमध्ये DRL तर आहे, असे 2 आहेत त्याचे, पण ते मला नाही वाटत जास्त दुरून विजिबल असतील. आणि याच्यात तसाही पांढरावाला लाईट लागला आहे. आणि इथं आहे भुशी डॅमचा एक पार्किंग, म्हणजेच की भुशी डॅम ॲक्च्युली काय ते पण तुम्हाला सांगतो. जर आले नाही इथं मित्रांनो लोणावळ्यात तर या जागेवर नक्की विजिट करा. बहुत मस्तवाली जागा आहे इथं. असं पायऱ्या आहे बहुत साऱ्या. त्या पायऱ्यावरून ना बहुत प्रेशरमध्ये पाणी सांडत राहते. काही दिवसा पहिलेच आता इथं हा जो डॅम आहे ना ओव्हरफ्लो झाला होता, तर बंद होता इकडचा पूर्ण एरिया, पण आता चालू आहे इथं. तर इथं या नक्की विजिट करा. अरे या ढगांची एवढी भयानकवाली स्मेल येत आहे ना, मस्त एकदम जबरदस्त. वा, असं वाटतं याच्यापेक्षा दुसरा सुंदरवाला सेंट आणि परफ्यूम राहूच शकत नाही, कारण हा नॅचरल सेंट आहे. हे बघा आता नाही, पण असाच काही वर व्ह्यू आहे तिथं भुशी डॅमचा. अरे बाप्पा कावं रोडवर पाणी भरलं आहे आता. माझ्या हेल्मेटच्या अंदर चालला आहे यार पाणी. तो जो आपला माईक लावला आहे ना, माईक पण होता आहे ओला, पण थोडा काही प्रॉब्लेम नाही. हेल्मेट तुम्ही पाहता, तुम्ही लोक हा एन्जॉय करा मित्रांनो व्ह्यू, कारण की असा व्ह्यू आपल्याला दुसरीकडे कुठंच नाही भेटणार आहे. तो तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त इथं लोणावळ्यामध्ये. जबरदस्त. आता इथून लागतोय घाट, तर आपण घाटमध्ये थांबू, थोडा 15-20 मिनटं वेट करू की हा कुठला खाली होऊन जाईल. व्ह्यू जो आहे म्हणजे धोका आहे, धोका खाली झाल्यानंतर आपण इथून ओढू एकदा डिरोल. घाटाघाटातून मित्रांनो गाडी चालवतात आहे ना, एकदम स्लो गाडी चालवा, कारण की टर्निंगवर वगैरे तर एकदम गाडी जास्त लीन करू नका. एकदम स्लो चालवा, कारण की रोड जे आहे ते स्लिपरी आहे. ठीक आहे, पॉसिबल असेल तर चांगल्या ग्रिपवाले टायरची गाडी घेऊन या. जसं की आपलं हिमालय आहे. आज आपण हिमालयला नाही आणलं, कारण आपल्याला हे चालवायची होती. तसा तर मित्रांनो लोणावळ्यातले हे जे मस्त असेवाले व्ह्यू आहे, सीन आहे ना, हे आपण लहानपणी पिक्चरमध्ये पाहत होतो, TV मध्ये पाहत होतो. पण इथं समोरासमोर पाहून बहुत असं दिलाला माझ्या खुशी होऊन राहिली आहे. दिल को खुशी असं काहीतरी होऊन राहिलं आहे. दिल गार्डनचा होऊन राहिला आहे. बहुत जबरदस्त वाटत आहे इथं. सडन टर्न येतात तिथं, सडन टर्न. जो स्मेल येत आहे ना मित्रांनो, जो सेंट येऊन राहिला ना, तर त्याची काही हद नाही. बहुत जबरदस्त. आतमध्ये नेता येईल ना गाडी? वेल, तर या जागेवर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो टायगर पॉईंटवर.
हा हो. आणि इथं आपल्याला लिटरली काहीच दिसत नाही. अख्खा टायगर पॉईंट गायब झाला आहे मोठे जबरदस्त. तर हे सीन आपल्याला घरी बसून तर काही भेटणार आहे नाही. तर मग या जागेवर या, एन्जॉय करा, जबरदस्त. वेल, तर आता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो टायगर पॉईंटवर. टायगर पॉईंट आहे लोणावळ्यामध्ये. एकदा या जागेवरचा व्ह्यू चेक करा. अख्खा धोक्यात सगळं काय गायब झालंय, काय दिसत नाही इथं. इथं खाली बहुत मोठी वाली व्हॅली आहे, बहुत मोठी दरी आहे. बट आता इथं धोका असल्यामुळे ना लिटरली काही दिसणार नाही. बट तरी आपण थोड्या वेळ थांबू, चेक करू का इथून आपल्याला काहीतरी दिसणार वा म्हणून. तसं तुम्हाला वाटत नाही काय खाली होईल, कारण की पावसाळा झाला आहे भाऊ. पावसाची चालन आपली नाही. माझा अख्खा रेनकोट ओला, मी ओला, आतमधून ओला, मोबाईल ओला, सब ओलावून खतम झाला विषय. या जागेवर येताना आहे ना मित्रांनो, मोबाईलचं एक चांगला क्वालिटीवाला ना 200-500 रुपयेवाला जे महागवाला कवर असेल ते घेऊन या, रेन कवर. हवा पाहता का, हवा कशी बाहेर घेता इथं. अख्खा गायब झाला सगळं. आपली बाईक दिसत आहे इथून पांढरी थोडीशी, तर दिसताना खूप सही वाटत आहे बाईक. हवा चेक करा मित्रांनो, एवढी भयानक हवा येत आहे इथं. पूर्ण धुकं उडून राहिले आहे इकडं. चला, इथं झाला आपला टायगर पॉईंट एक्सप्लोर करून मित्रांनो. तसंच काही व्ह्यू दिसत नाही इथं. काही 4-5 लोक आहे, पण ते तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही. थोडे दिसत आहे. मस्त डान्स करून राहिले ते लोक, जबरदस्त. असाच एन्जॉय तुम्ही पण करू शकता, फक्त आणि फक्त फ्रीमध्ये. आणि याचे काही पैसे पण नाही लागणार तुम्हाला. इथं काही लोकल गावकरी लोक आहेत ज्यांचे इथं शॉप्स आहे चाय नाश्त्याचे. तर इथं चाय नाश्ता पण केला तर त्यांचा लोकांचा पण थोडासा हातभार होईल. रस्ता कुठं आहे, जाऊ कुठून? आजच्या गावात काही दिसत नाही तर. ॲक्च्युली जे टायगर पॉईंट आहे ना मित्रांनो, या अख्ख्या एरियातला सगळ्यात हायेस्टवाला, म्हणजे सगळ्यात जास्त उंचवाला भाग आहे हा टायगर पॉईंट. तर त्याच्यासाठी लोक इथं खूप दुरून येतात. बट आत्ता काही दिसत नाही, पण मे बी तुम्ही जर लकी राहिले तर तुम्हाला इथला पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसेल. खाली बहुत मोठीवाली दरी आहे. तर आता मित्रांनो आपला लोणावळ्याचा वरचावाला जो साईड आहे तो झाला आहे एक्सप्लोर. आता आपण एका दुसऱ्या सुंदरवाल्या जागेवर जाऊ. आता तुम्ही पाहिलं आहे जास्त पाऊसवाली जागा आणि असा धुकंवाला जागा, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो एका अशावाल्या जागेवर नेऊन जिथं चालू राहतात असे खूप सारे वॉटरफॉल्स. तर वॉटरफॉल पण तुम्ही येऊन इथं फिरू शकता. तर चला त्या जागेवर जाऊन एकदा चेक करू, कारण की इथला काय व्ह्यू तर तसाही काही दिसत नाही आणि दिसणारही नाही. मेरी दिवसभर असाच राहतो इथं व्ह्यू पूर्ण. पण ओव्हरऑल बाकी मजा मस्त येत आहे. हे वाली जे स्मेल आहे, हा बहुत सही वाटत आहे इथं. आता लागत आहे थंडी, कारण की आपला अंगवस्त्र झाला आहे पूर्णचा पूर्ण अख्ख्या ओला चिंब. या जागेवर येऊन पोहोचलो हो. इथं आहे एक राईट टर्न, ठीक आहे. जसं आपण खंडाळा घाटसाठी जाऊ तिकडून तुम्हाला एक जागा भेटणार राईट टर्न. वेल, तर पहा मित्रांनो, जर या जागेवर आपण आलो ना तर इथून आपल्याला एक राईट टर्न पाहायला भेटतो, जिथून आपण जाऊ शकतो कातळदार वॉटरफॉलला, जो की वन ऑफ द बेस्टेस्ट एकदम वॉटरफॉल आहे या अख्ख्या एरियातला, कारण की बहुत जास्त हाईटवरून पडते. आणि या राईट साईडच्या रोडवर पुन्हा एक जागा आहे, म्हणजे की राजमाची किल्ला आहे, ठीक आहे.
तर तो किल्ला तर आहेच आहे एकदम मस्तवाला, पण त्याचा जो रोड आहे ना तो अख्ख्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ऑफरोडिंगचा पॅच आहे रायडर्स लोकांसाठी, जे आपण काही दिवसानंतर येऊन कव्हर करू. जेव्हा एकदम प्रॉपर गार्डन तिथं जमा होईल ना, तेव्हा ऑफरोडिंगचं तिथं एकदम खतरनाक मला मजा येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? लोणावळ्यातल्या आपण काही जागा कव्हर केल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुमच्या कमेंटद्वारे मला नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त या व्हिडिओला घरी बसलेल्या लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे लोक ट्रॅव्हल करू शकत नाही ते लोक आपल्या व्हिडिओद्वारे या सुंदर सुंदर जागांचं दर्शन घरी बसल्या घेऊ शकतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या अख्ख्या मान्सूनमध्ये आपण या पूर्ण सह्याद्रीतल्या आणि महाराष्ट्रातल्या खूप सुंदर सुंदरवाल्या जागा कव्हर करणार आहोत. सो चला मग मित्रांनो, भेटूया तशाच कुठल्या तरी सुंदरशा जागेवर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.